तर आज ते जे प्रकरणामधले आरोप आहेत त्यांना हजर करण्यात आलं होतं. काय सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला होता? किती दिवसाचा PCR होता? पूर्वी 11 दिवसाचा PCR कोर्टाने त्यांना दिलेला होता आणि त्यातील काही मुद्द्यांवर पुन्हा एकदा त्यांनी वाढीव PCR मागितला होता आणि वाढीव PCR मध्ये पूर्वीचेच मुद्दे त्यांनी मांडून वाढीव PCR मागितला होता. त्यावर दोन्हीकडनं युक्तिवाद झाल्याच्या नंतर काही गोष्टीसाठी किंवा काही जप्ती बाकी आहे याच्या उद्देशाने त्यांनी PCR मागितला. परंतु दोन्ही युक्तिवादाच्या नंतर कोर्टाने त्यांना पोलिसांना 1 दिवसाचा वेळ दिलेला. हे 10 दिवसांपासून त्यांना PCR भेटला, तर त्याच्यामध्ये सरकारतर्फे काय दावा? त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रोग्रेस नाहीये. कोणतेही नवीन रिकव्हरी किंवा नवीन माहिती त्यामध्ये पोलिसांना उपलब्ध झालेली नाहीये. त्याचं कारण असं आहे की सदरील घटनेचा आणि ह्या आरोपीचा कोणत्याही प्रकारचा ही नाहीये असे आमचा युक्तिवाद होता. संबंध नाहीये आणि तो ह्या 11 दिवसामध्ये दिसून पण आलेला आहे की त्याचा कोणत्याही संघटनेशी किंवा गुन्ह्याशी काही एक संबंध नाही. सरकारी पक्षाने काय म्हटलं? सरकारी पक्ष जबरदस्ती त्यांचा कुठेतरी संबंध लावण्याचा प्रयत्न करत आहे विविध संघटनेशी. आता सध्या पाहायला गेलं तर ज्याच्यावर हल्ला झालेला आहे तो उपमुख्यमंत्री आहे पंजाब राज्याचा आणि येत्या काही काळामध्ये पंजाब राज्यामध्ये इलेक्शन आहे आणि इलेक्शनचं वारं जोरात असल्यामुळे सिंपत्ती गेन करण्यासाठी हा सर्व केलेला पॉलिटिकल स्कॅमच म्हणावं लागेल आणि त्याचं एक सामान्य व्यक्ती हे विक्टीम ठरलेला आहे. बरं, मला शेवटचा प्रश्न की केंद्रीय ज्या समिती आहेत एनआय असेल किंवा त्यांच्याकडनं आरोपीला ताब्यात घेण्याची वगैरे काही मागणी आहे, प्रक्रिया वगैरे आहे असं काय? प्राथमिकदृष्ट्या असे समजलेले आहे की त्यांच्याकडं जे काही भारतीय सर्वोच्च काय म्हणतात संस्था आहेत त्यांनी सर्वांनी त्यांच्याकडे संपूर्ण चौकशी केलेली आहे. त्यांना हवी तशी कुणालाही त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. एडवोकेट प्रशांत सूर्य. आज कोर्ट को हमने ये बोलने वाला है कि जो भी अरेस्ट है वो अरेस्ट इनलीगल है क्योंकि जो फंडामेंटल रूल्स है, फंडामेंटल राइट्स है, उनका यहाँ पूरी तरह से वॉल्यूशन होने वाला है. ये हमने कोर्ट को बोले वाला है. मगर कोर्ट ने इस बात को गौर ना करते समय 1 दिन का PCR हमला किया था, उनको हाजिर किया था. आज उनका 11 दिन का PCR खत्म हुआ, तो आज फिर से कोर्ट में क्या आर्गुमेंट है? आज फिर से पुलिस ऑफिशियल ने 3 दिन का PCR बढ़ा के मांगे, लेकिन उसमें जो भी प्रोग्रेस है बताए वाली है वो जो भी संगठना से इनका नाम जोड़ने का देख रहे हैं एडवोकेट जसपाल सिंह जी का, किसी भी संगठना से कहीं पे भी नाम नहीं जुड़ रहा. इनका ऑलरेडी सब तपास हो गया. ATS IB जिन्हों भी NIA वगैरह पहले दिन से इनका तपास चालू है. पहले दिन से इनके घर पर जाकर आए, टोटल इनके घर वालों से भी इंक्वायरी होगी, सब होगी, लेकिन अभी तक किसी से भी कहीं पे भी इनका कोई लिंक नहीं है. लेकिन ये जानबूझ के लिंक जोड़ने के लिए बार बार PCR बढ़ाने की कोशिश कर रहे हैं. सरकार पक्ष की तरफ से क्या दावा किया जा रहा है कि क्यों इन्होंने उन पर हमला किया? तो उन्होंने कोर्ट में भी कहा नहीं, इनका बोलना है माजी उप मुख्यमंत्री है, इनका जानबूझ के ही है, लेकिन इतना कुछ उन्होंने क्लियरली डिटेल कुछ बताया नहीं कोर्ट के सामने. वो फेल हो गए बताने में. आज क्या डिसीजन दिया कोर्ट ने? कितने दिन का PCR? आज माननीय कोर्ट ने 1 दिन का PCR दिए उनको. एक टेक्निकली दे दी इनको क्योंकि ये बार बार बढ़ा के चढ़ा के बता रहे कि ये माजी उप मुख्यमंत्री है, VIP है, ऐसे वैसे. लेकिन ऐसा कुछ भी ये नहीं है यहाँ पे कि हमारे ही क्लाइंट ने ऐसा कुछ किया ऑन द स्पॉट. वहाँ पे कोई CCTV नहीं है, कुछ भी नहीं. तो आखिरी सवाल की कोई सेंट्रल ये एजेंसी जो है वो उनको ताबे में लेने वाली ऐसा कुछ नहीं, अभी तक तो कोई लेटर वगैरह आया नहीं और कोर्ट के सामने भी अभी तक किसी ने ऐसा कुछ एप्लीकेशन वगैरह दिए नहीं. आज जो है